अजय भोसले आणि दादाभाई यांचं आगमन, त्यांना विनंती करतो आपण मंचावर या. बोलूया त्रिमूर्ती 11 विपक्ष आयन स्पोर्ट सेकंड सेमीफायनल. अमर पवार आणि त्यांना फाईट करतोय, साथ देतोय तो मात्र अमर पवार सूरज पवार. आणि गोलंदाज आपण पाहतोय दमदार गोलंदाजी करणारा गोलंदाज महेश म्हात्रे. वाह, वाईट चेंडू, अवांत चेंडू, दिशायन चेंडू, तंत्रशुद्ध चेंडू, बटकी मारा, चपटी मारा, पटकी मारा आणि खराब चेंडू. 19 तारखेला आलाय गुढीपाडवा. अवांताच्या सर्वांमध्ये धावा धाबुरकाव लागल्यात. एक बघा अमरसाठी हा चेंडू पडला. इथे मात्र जबरदस्त कामगिरी हो. गुड गुड विकिंग रन इन द विकेट. अप्रतिम. बघा LED स्टंप आपण पाहतोय आणि एक विशेष सूचना करतोय. फायनल झाल्यानंतर यशच्या दशा इथे जमा करायच्या. तर यशच्या जर कुठल्या संघाने नेल्या तर प्राईज कपात केली जाईल. बरोबर आहे. आर्य गायकवाड यांच्या स्मरणार्थ DX गायकवाड यांच्याकडनं 2000 रुपयाचं धनराशी आलेलं आहे. आणि अमर पवारला 5000 3 षटकारासाठी. बघूया षटकाधिपतीचा चेंडू. वाह, हुकशॉट लगावण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा चेंडू खराब. आव्हानात धावसंख्या संघाची धावसंख्या 2 3. पद्माकर पाटील, तुळशीराम पाटील भावांची जोडी बघा. आणि भाऊ कसा असावा, जसा ज्याने गरिबीत पण आपला माज उतरला नाही आणि ज्याने श्रीमंतीमध्ये पण आपला अहंकार दाखवला नाही. कृष्णा सुदामा यांची यारी, जिगरी दोस्ती. संघाची धावसंख्या धपका लागली ती मात्र 3. MTC लाईव्ह महाराष्ट्र पोलीस आणि इथं मात्र MTC मॉर्निंग टेनिस क्रिकेट. पुढचा चेंडू इथे मात्र चकला, थर्डमॅन चकला. चेंडू सीमा पार होईल का, होईल का. आणि बॅनरला ठोकरले आणि चेंडू सीमा पार. चौकार. आणि गोकुल सर्वात खुश आहे. रॉयल धमाकान ग्रुप कडनं समालोचक सागर पाटीलला 500 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. आणि आश्रय म्हात्रे आणि गोकुलशेठ म्हात्रे यांचं सरचे स्वागत. बक्षिसांची खैरात आहे. टीम का स्कोर ध्यान दीजिए भाई, मैच इंपॉर्टेंट है. बघा स्कोर कार्डवर स्कोर झाला 8. आतापर्यंत तब्बल 2000 रुपयाचं बक्षीस आमच्या खिशामध्ये. किरण पवार 500, गोकुल म्हात्रे, आश्रय म्हात्रे 500, विजय दादा 1000. ते मात्र सुंदर कामगिरी पाहायला मिळतोय. आणि हा चौकार. संघाची धावसंख्या 12. 4 ओव्हर कारण त्यांना आतमध्ये केलाच आहे. जीवन भाऊनं फक्त सोप्यावर बसून मॅचचा आनंद घ्यायचा. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर जास्त टेन्शन आहे. बघा अफिल बघा जबरदस्त. राहील धमाकान काय भाई. धावा झाल्यात 12. स्कोर कार्डवर स्कोर झाला 12. अप्रतिम कामगिरी बघा. कॅमेरामॅन एवढ्या मोठ्या अंधारामध्ये आतापर्यंत पाहायला गेलं तर बरोबर 12:15 म्हणजे जीवन भाऊ वरात निघायचा टाइम झालाय. बरोबर ना, काय पण बरोबर ना.
आता या टायमिंगला वराती निघतात मग 2, 3, 4, 5ला घरी. मग ती पहिली वराती वेगळी होती आमच्या 2008मध्ये डायरेक्ट आरती करण्यासाठी दारामध्ये उभ्या राहा. आता सर्व जमाना बदल गया. रिसेप्शनला 2-2 तास लागतात. करणार काय? म्हणून आम्ही कोपरची केली. आता सर्व काय सर्व गुण संपन्न आहे आणि काय टेन्शन नाही. 12 धावा 0 बाद. चला नवीन गोलंदाज मैदानामध्ये आला. हसी मजाक मस्ती भरपूर आहे. जिंदगी का भरोसा नाही आज येतो कळली. गोलंदाज प्रथमेश पाटील ना. प्रथमेश पाटील. दिल दोस्ती दुनियादारी आणि दिल दोस्ती ग्रुप पण या गावामध्ये आहे ना. दमदार आयोजन असतं दर पावसाळ्यामध्ये. ते मात्र काय होणार काय घडणार. नवीन गोलंदाज मैदानामध्ये आलाय प्रथमेश आणि फलंदाज त्याचा सामना करेल तो मात्र स्ट्राईक फलंदाज सूरज पवार. वाह काय जबरदस्त चपराक लागली जाते आणि इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. हे दोन्ही भाऊ ना आज मात्र दमदार कामगिरी करतात. पहिला संघ खेळायचा अंबिका 11. त्याच्यानंतर अंबिका 11चा झाला पवारने नाव बदललं लगेच टीमचं यंगस्टार. त्याच्यानंतर स्वयंभू चिंतामणी स्फोट झाला. त्याच्यानंतर श्री गणेश स्फोट झाला. त्याच्यानंतर जसा मिथुन शेटला मुलगा झाला तर त्या नावाने हा संघ खेळायला लागला आयन स्पोर्ट्स कोपर. आरोही आयन स्पोर्ट्स बरोबर ना. मग 40+ मास्टरमध्ये पण पवारने टीम तयार केली. श्री गणेश 40+ मास्टर कोपर. ती पण चांगली चालली पण कुठे कमी नाही कोपर संघ. 50 गोलंदाज तयार होतात 2 दिवसामध्ये. खाऊ ना जीवन भाऊ स्पर्धेमध्ये 50 बॅट्समन 50 गोलंदाज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे प्रीमियर लीगचं रहस्य आहे. त्याच्यामधून एखादा खेळाडू नेहमीच मोठ्या टीममध्ये खेळू शकतो का आणि अमरने दिलाय चपराक आणि चेंडू केला सीमा पार आलाय. चौकार स्कोर गाडो स्कोर झालाय तो मात्र 17. हे होते एकनाथजी माली गीतकार गायक संगीतकार केवाले. पुन्हा एकदा अमरसाठी चेंडू अप्रतिम. धावा दाबडकावर 17. गडी बाद विदाउट लॉस्ट. आणि पुन्हा एकदा अमर पवारसाठी चेंडू पडला इथे. ओ ओ बघा प्रयत्नांकी परमेश्वर षटकार. आमचे सासरे शिवदास दामू पवार ज्या वेळेला जीवन भाऊ मैदान होता बेटांचा मैदान होता जुना ग्राउंड मला अजून आठवत आहे. तिथे अमर पवार थोडासा खेळताना एन्जॉयड झाला होता आणि 3 वर्षाचा प्रवास घरामध्ये बसून ज्यानं स्वीकारला आणि 3 वर्षानंतर पुन्हा हातामध्ये बॅट घेतली आणि आज मात्र एवढा भन्नाट फॉर्ममध्ये आहे ना ही गणरायाची कृपा आहे. हे रेकॉर्ड लक्षात असणं महत्त्वाचं आहे कारण कॉमेंटेटर काय बोलतो त्याचं सिच्युएशन आहे. तुम्हाला जर इतिहास माहीत असेल ना तर तुम्ही पुढे जाऊ शकता. 23 धावा धापडका विदाउट लास्ट. षटकातील पुढचा चेंडू प्रथमेश पाटील ताबडतोब अमर पवारसाठी. वाह पुन्हा एकदा खराब चेंडू आवडता धावचकीत भर. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली तुम्ही झेंडे घेऊन मिरवता. 15 ऑगस्ट 26 जानेवारी आली की तुम्ही झेंडे घेऊन मिरवता पण तेच झेंडे दुसऱ्या दिवशी कुठेतरी पडलेले असतात. त्या झेंड्याचा अपमान करू नका. पुन्हा एकदा हा चेंडू सन्मान दिलाय चेंडू फिरकावून दिलाय. दन 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 करत साधासाठी षटकार.
नुसता आनंद घेत आहे. किती प्रेम आहे आपल्या गावावर, आपल्या प्रतिवर आणि आपल्या भावांवर हे पाहायला मिळतोय. जान्हवी पवार सामन्यात आनंद घेत आहे. त्यांचं करूया सरसेचं स्वागत. 30 धावा विदाउट लॉस. बरोबर ना? जान्हवी आहे ना? जान्हवी आहे ना? अमरसाठी चेंडू, हा अराउंड द कार्पेट चेंडू घेऊन काढलाय. इथे मात्र सुंदर सुरुवात पाहायला मिळतोय. एक सुद्धा गडी न गमावता धावांचा मात्र रोष लावलाय. जबरदस्त कामगिरी. आयन स्पोर्ट्स अगेन्स्ट त्रिमूर्ती 11. अमर खेळतोय 8 चेंडूमध्ये 22 धावसंख्येवर आणि सूरज पवार खेळतोय 4 चेंडूमध्ये 6 धावसंख्येवर. संघाची धावसंख्या 31 विदाउट लॉस. कोपर गावालाच नाही. स्कोर झालाय 31 ओव्हर झालेत 2. ज्या बैलाने अखंड महाराष्ट्राला वेळ लावलाय असा बिंजोरचा बादशाह कैलासवासी हरिभक्त पारायण पार्वतीबाई शिवदास पवार यांचा बिंजोरचा बादशाह लक्षा आणि त्या बैलाचे मालक तेजस पवार, शिवदास पवार आणि बालाराम पवार याच्याकडनं या कोपर प्रीमियर लीगला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आल्यात. त्यांचं करूया सहर्षाचं स्वागत. 31 धावा धावफलकावर. वळूया मैदानाकडे. गोलंदाज आलाय गणेश पाटील. बघूया गणेश पाटीलला सुवर्ण संधी आहे आणि फलंदाज अमर पवारला 5,000 रुपयासाठी सुवर्ण संधी. 3 षटकार डीएक्सच्या खिशातनं 5,000. ये नहीं मारने देंगे भाई. ये गेंदबाज ऐसे हैं ना, ये पहले ही देखते बल्लेबाज किस पोजीशन में खेलने वाले उसी तरह गेंदबाजी करते हैं. ये गणेश के गेंदबाजी हमने एक बार ऐसा किया था, हम चकमा छा गए थे क्योंकि ये मारने नहीं देते. 40+ का काफ़ी बढ़िया इसका एक्सपीरियंस है. ये देखो फिर से एक बार 2000 गणेश के लिए. ये है हमारे मालिक से. और ये गेंद गई अमर के बल्ले से, घुमा के उठा के मारा. गेंद गई पंच का इशारा. पाहायला जाईल. पुढील चेंडू असेल फ्री हिट आणि तिसऱ्या पंचाने नोंद दर्शवला. पुढचा चेंडू फ्री हिट असेल गणेश पाटील यांचा आणि संघाची धावसंख्या धपकायला लागली ती मात्र 36. फ्री हिट आहे चेंडू अमर पवार. फ्री हिट आहे परंतु जीवनदान मिळालंय. गणेशला 200 आहेत. गणेश पाटीलला देवीदास माली यांच्याकडनं 200 आहेत. फ्री हिटचा चेंडू होता परंतु तुम्ही अमरचा बोर्ड उडवलात म्हणून. बघूया पुन्हा एकदा सुवर्ण संध्या दोघांना. 36 झाल्यात विदाउट लॉस. पाहूया वलूया मैदानाकडे. दमदार सुरुवात. अप्रतिम सामना, अप्रतिम आयोजन. पुन्हा एकदा अमर पवारसाठी चेंडू गेलाय आणि चेंडू भिरकावून दिलाय. इथे मात्र
चेंडू सीमापार षटकार आणि अमरची धावसंख्या वैयक्तिक 11 चेंडू 26 आणि टीमची धावसंख्या धापलकावर लागली ती मात्र 42. अमर पवार काय आग ओकतो मैदानामध्ये. सेमीफायनलचा राऊंड आणि याच्यानंतर मेगा फायनल. पुन्हा एकदा चेंडू अमरसाठी फुटबॉल दिसतोय अंधारामध्ये रणरणत्या चांदणीमध्ये. अमर पोचलाय 12 मध्ये 32 आणि संघाची धावसंख्या किती 48. अमर पोचलाय 13 मध्ये 38 आणि सूरज खेळतो 4 मध्ये 6. हा 5000 DX ने 5000 लावलेत हॅट्रिकला. 2 चेंडूमध्ये 2 षटकार लगावलेत. आता जर एक षटकार लगावला तर DX दिनेश गायकवाड यांच्याकडनं अमर पवारसाठी 5000. बघूया बघूया अमरसाठी 5000 रुपयाचा प्रश्न. ब्लॉकआउट टाकला चेंडू. बघा गणेश हुशार आहे. दमदार सुरुवात. संघाची धावसंख्या 49 विदाउट लॉस. 49 धावा धावपलकावर. 14 मध्ये अमर पोचला 39 वर आणि सूरज आहे 4 मध्ये 6. टोटल 49. अमरला अजूनपर्यंत थोडासा पाल्ला गाठायचा 50 साठी आणि अमरने जर वैयक्तिक 50 पूर्ण केली तर परवा माझ्या घरी येऊन तुम्हाला पाहिजे ती घेऊन जायची वस्तू. बॅट दिली जाईल. वाह सिच्युएशन मध्ये चेंडू खेळू काढलाय. जबरदस्त कामगिरी. दमदार सुरुवात. दोन्ही भाऊ मात्र आज मात्र बहरलेत. पण एका भावाला विसरून चालणार ना. संतोष पवार 40+ मास्टर पवार याची आज मात्र पॉवर दाखवली. स्कोर झालाय 53. 53 धावा धापलकावर. त्याच्यामध्ये अमर पोचलाय 14 मध्ये 39 आणि सूरज पोचलाय 5 मध्ये 10. 4 ओव्हरची मॅच. आता मात्र डीजे वाजव. हवलय उभे केलेला. स्थान बनवा आणि आयवाक्यात जर घेतली तर देवीदास माली यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. बघूया वलिया मैदानाकडे. शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय. जयेश ज्यानं बॉल आउट मध्ये आपल्या संघाला इथपर्यंत पोहोचवलं तो मात्र जयेश म्हात्रे. बघा समोर फलंदाज अमर. अमरच्या झाल्यात 39 14 मध्ये आणि सूरजच्या झाल्यात 5 मध्ये 10. टीमचा स्कोर 53 विदाउट लॉस. जोरदार हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू डॉट. आतापर्यंत 5 चेंडू तुम्हाला टोलवायचे आहेत. 5 चेंडू मध्ये किती होतात बघूया. सुंदर सुरुवात करावी लागेल. पुन्हा एकदा समाजा कक्षाला गवसणी घालण्यासाठी बॅनर हिट. डायरेक्ट अजय शेठच्या बॅनरला चेंडू मात्र स्पर्श करतो आणि आता मात्र थोडासा एन्जॉय निर्माण जाणवतोय. धावा धापलकावर लागल्यात त्या मात्र 59 धावा धापलकावर. अमरच्या बॅटमधून आतापर्यंत धावा झाल्यात. अमर पोचलाय 16 मध्ये 45. दिनेश तयार राहा. 50 मारली ना
तरी पण 5,000 दिनेश करणं अमरला. बघा चेंडू चौकार आणि अमर भाऊ बॅट वरती करा. हा 49 झाले. एक पाहिजे सॉरी. एका धावेची गरज. 6वं षटक अर्धशतक. पाचवा. वा काय पलतात रे बजोड्या जबरदस्त. आता अमर भाऊ वरती करा. सलामी द्या. मानवंदना. बघा श्रेया स्पोर्ट्सचे सर्वच पप्पी बघा जबरदस्त. रायगडचा वंडर बॉय ज्याच्या खांद्याला खांदा लावून खेळतोय आणि बाहुबली मुकेश नाईक ज्याच्या संघामध्ये खेळतोय. कॅप्टन कुल विशाल जितेकरच्या संघामध्ये खेळतोय. बघा बॅटला पप्पी घेते. श्रेया स्पोर्ट्स कोपरचा एक तारणारा खेळाडू आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये दमदार व्यक्तिमत्व अमर शेठ पवार. 63 झाल्या विदाउट लॉस्ट. अमर पोचला आहे 50 क्रॉस. ओ लॉंग 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 6 आणि संघाची धावसंख्या अमरची धावसंख्या झाली जबरदस्त. संघाची धावसंख्या 65. कॅल्क्युलेशन चुकलं होतं. क्षमासाभी. धावसंख्या 71. माझी काय चुकी नाही. आता ते सांगते तेव्हा मी बोललो ना. रिव्ह्यू घेतला होता म्हणून स्कोर लिहिला नव्हता. अमर भाऊ माझी काय चुकी नाही. स्कोरला तुमचेच आहेत त्यामुळं भाऊजी आहे सांभाळून घ्या. 71 धावा धापलकावर. ओके 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 अशोक भाऊ ओके. स्कोर 71 झालाय. बघतात रिव्ह्यू बघितला जातोय. अमर भाऊ जरा शांत घ्या. थर्ड हो चौकाने. फेअर डिलिव्हरी. चला वलिया. अरे आपल्याच गावाची स्पर्धा जरा सांभाळून घ्या. सहकार्य करा. बघा आणि इथे मात्र काय करतोय बघूया. झेल होते की षटकार आणि फलंदाज झेलबाद. आजकाल अशा कधी बक्षीस न बघितला. आज जवळजवळ 44 वर्ष झाली पण असं पारितोषिक कधी बघितला नाही. जो ओनर पहिला आणि दुसरा नंबर मारेल त्याला राधेश्याम मार्बल यांच्याकडनं मात्र मार्बलचं मंदिर. आणि एवढ्या रात्रीवर महेश उरणकर जागा आहे. बोला भाऊ. बोला. महेश उरणकर यांच्याकडनं अमर पवारने जी 50 लगावली त्याच्या वतीनं महेश उरणकरच्या वतीनं शुभेच्छा आल्यात. तर आम्हीची मात्र या. तर टार्गेट बनवलाय 24 मध्ये 72.
हॅलो. अगदी अप्रतिम असा हा प्रीमियर लीगचं आयोजन पाहतं आणि इकडे मात्र राधेश्याम मार्बल यांच्याकडून जो प्रथम क्रमांक मारेल आणि सेकंड प्राइज मारेल त्याला त्या ओनरला मार्बलचा मंदिरात देव मंदिर देण्यात येईल. देवारा त्याला आपल्या आगरी भाषेमध्ये आपण मार्बलचा देवारा मिळेल दोन्ही ऑनरला, म्हणजे प्रथम आणि द्वितीय क्रमांक त्याला आपण देवाराच म्हणतो. आणि धन्यवाद मी देतोय कोपर बिग बॅश 2026 या प्रीमियर लीगमध्ये आम्हा समालोचकांना आपण संधी दिली त्याबद्दल आयोजक करते सर्वांचं मनस्वी पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतोय. आणि या इनिंग नंतर मात्र आमचे सागर पाटील पुढची फायनलची मॅच करतील. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. 72 रन. ये टारगेट तो सामने हिमालय पर्वत जैसा है, लेकिन इस हिमालय पर्वत के ऊपर आपको चढ़ना है तो ऐसा नहीं चढ़ना बुलडोजर के साथ चढ़ना है. कई गेंदों का सम्मान और कई गेंदों को सीमा रेखा के बाहर भेजना है आपको. और ऐसे हालात में ये जोड़ी तो मैदान के अंदर आ चुकी है, लेकिन गेंदबाजी का प्लान क्या होगा. बल्लेबाजी का नेम पैन लेके या दो बल्लेबाज मैदान के अंदर प्रवेश कर चुके हैं. 24 में 72 रन चाहिए. 72. बहत्तर रन चाहिए और इसका पीछा करने के लिए दो बैट्समैन मैदान के अंदर आ चुके हैं, लेकिन आरंभिक गेंदबाज बॉलिंग ट्रैक के ऊपर तैयार है. सुरेश पवार तैयार है, उनके सामने गणेश पाटिल. तो गणेश पाटिल पहली दफा गेंद को खेलेंगे और पहली गेंद ये लपकिया गेंद को हवा में लॉन्ग ऑफ के ऊपर कैच इट. मोर ड्रॉप हुआ कैच और कैच हाथ से छूट गया है, मगर 2 रनों के साथ खाता ओपन किया बल्लेबाज यहां गणेश पाटिल, जिन्होंने खाता खुद का ओपन किया है. और आने वाले अभी भी मेरे हिसाब से 23 गेंदें शेष और 70 रन चाहिए. दूसरी गेंद यह छक्का होने की संभावना है. क्या कैच होगा? और ये चल गई गेंद. 6 रन. प्रीमियर लीगचा आनंद आहे आणि कोपरगावचं आज हा आयोजन अगदी नाईट टुर्नामेंटमध्ये बघायला मिळतोय. तसा प्रीमियर लीगचं आयोजन नाईटमध्ये कधी होत नाही आहे, पण 3रा वर्ष प्रीमियर लीगचं आयोजन नाईटमध्ये. नाईटचा दुसरा आहे, 3रा आणि टोटल 7वा आहे. पण नाईटमध्ये खर्च 2 दिवस करणं म्हणजे सुद्धा कठीण काम आहे. कौतुक करायला लागेल आमच्या सर्व आयोजकांचं आणि ज्यांनी ज्यांनी उदार आस्ती देणगी मदत केली त्यांचंही मनस्वी हार्दिक स्वागत. 9 पे स्कोर जा चुका है. गणेश पाटिल 9 पे खेले, एक छक्का, एक डबल, एक सिंगल के साथ. और त्रिमूर्ति टीम को जिन रन चाहिए और कट करने की कोशिश. बढ़िया विकेट कीपर ने दबाव डाला है इस बार देखा जाए.
लेकिन दूसरे एक्शन से मुझे पता चला कि विकेट कीपर एक बार जोरदार अपील करके अंपायर की उंगली खड़ी करने के लिए मजबूर कर रहे थे, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ ही नहीं। लेकिन ये प्रेशर भरी अपील थी क्योंकि गणेश पाटिल की विकेट बहुत महत्वपूर्ण रही। और यह सिक्सर, व्हाट अ शॉट, बेहतरीन आलीशान छक्का। तुझे नादा दोघंही अप्रतिम डान्स करतात, अगदी जुन्या आठवणी ताज्या होतात। प्रणय पाटील आणि बंटी धुमाल अप्रतिम, आणि हेच करे एन्जॉय। ओ चौका मिलेगा, कम ऑन डांसर डीजे। आवाज आल्या त्या 19 षटक पहिला संपला, धावसंख्या 19 आणि आता विजयासाठी मला धावा ज्या पाहिजे ते 18 चेंडू आणि बरोबर 54 53 पाहिजे, 18 53 72 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे। आणि किरण पवार यांच्याकडून जर या दोघांनीही जर मॅच जिंकवली तर 5,000 रुपयाचं पारितोषिक। 18 चेंडू आणि 53 धावा, 53 धावा आणि 18 चेंडू विजयासाठी जो संघ जिंकेल, सन्माननीय ओमकारजी धुमाल यांना विनंती असते आपण व्यासपीठावर ओमकारजी धुमाल अर्जंट आपल्याशी काम आहे। ओमकारजी धुमाल, अठारह 53 पाहिजे, 18 में 53 रन, और ये बाउंड्री नहीं मिलेगी क्योंकि फील्डर तैनात है वहां। फील्डर नहीं है तो 4 रन दीजिए। आणि अगदी त्या दोघांचा डान्स बघून आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या गावामध्ये सुद्धा होळीला असे डान्स असायचे। अप्रतिम, खरंच जुन्या आठवणी ताज्या होतात। आणि सदाशिव पाटील यांनी कॅच पकडली तर 500 रुपये, 1000 रुपये समाधान पाटिल कडून। वाइट बॉल और वाइट के साथ स्कोर आगे जा रहा है 24। आणि मयूर पाटील यांनी जर विकेट घेतली, नितेश पाटील यांनी जर विकेट घेतली तर मयूर पाटील यांच्याकडून 1000 रुपये। 72 का टारगेट है, 24 और हवा में जरूर गेंद है, लेकिन सिंगल जरूर मिलेगा। ये देखिए होल दे रहे एक दूसरे को, और ये छोटू भी होशियार है। बैट्समैन को लगा कि इसको होल देगा तो ये मारेगा, थ्रो करेगा जल्दी, लेकिन वो भी पॉइंट खिलाड़ी होशियार है, उन्होंने एक्शन की, बस बॉल हाथ में रखा। तो स्कोर जा रहा है 25। अब तो जीतने के लिए जो रन चाहिए मुझे लगता है, इधर कैलकुलेशन बताइए। और चौका मिलेगा डीजे, 4 रन।
29 स्कोर। और ये शॉट करा के रिवर्स से बाउंड्री मिलेगी, 4 रन दीजिए। आता विजयासाठी जे धावा पाहिजेत त्या मला तरी वाटते बरोबर 14 चेंडू आणि 39 धावा। 14 ला 39। ओ शॉट है लेकिन कैच है, पकड़ो। आउट का आउट और विकेट बड़ी कौन दीजिए। आणि शुक्रिया आपले दोन्ही डान्सर, सगळे कोपर गावातील आणि जे बाहेरचे काही प्रेक्षक असतील ते मात्र या कोपर बिग बॅश 2026चा आनंद घेतात। आणि अजूनही मात्र ते एक चेंडू शिल्लक आहे। 33 धावा, लॉस ऑफ 1 विकेट। आणि जय म्हात्रे यांनी जर मॅच जिंकवली तर दिल दोस्ती ग्रुप यांच्याकडून 5,000 रुपये। नवीन फलंदाज जयेश म्हात्रे उर्फ बाजी, दोस्ती ग्रुप कडून 5,000 रुपयाचा सामना जिंकवला तर ओ बाप रे बाप, क्या छक्का यार, बाजी के बल्ले से निकला हुआ ये शानदार छक्का गेंद हाजी में। अशोक निकम उर्फ दादाबाई यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं। आणि प्रीमियर लीग पाहण्यासाठी आमचे मित्र संदेश म्हात्रे मॅनपा मोळवली यांचंही आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत आपण करूया। परंतु विजयासाठी 12 चेंडू आणि 33 धावा, 12 ला 33, 33 धावा, 12 चेंडू। आणि सर्व काही मला गणेश पाटील आणि जयेश म्हात्रे यांच्यावर, परंतु प्रथमेशनी चांगली बॅटिंग केली, त्यांनी मला वाटते 18 धावा काढल्या। एक जबरदस्त बैटिंग की है इस बार गणेश या प्रथमेश ने। 12 में 33 चाहिए, 12 चेंडू आणि 33 धावा। मी सन्मान्य ओमकारजी धुमाल यांना विनंती करतो की आपण अर्जंट व्यासपीठावर यावं। ओमकार धुमाल। और ये स्क्वायर लेग अंपायर के बगल से गेंद चली गई है, एक ही सिंगल और बॉलर अमर पवार। और स्कोर गया है 40, 11 ला 32। अभी मैच के अंदर कुछ भी हो सकता है, वैसे रन ज्यादा है, गेंदें कम है, लेकिन बड़े शॉट आ जाएंगे तो बड़ा मजा आ जाएगा। और हाउस दैट अपील की है, लेकिन ये गेंद थोड़ी सी बाहर है, लेग बाई के रूप में रन हो गया अंपायर यस। और एक सिंगल के साथ स्कोर आगे जा रहा है 41। 10 ला 31, 10 चेंडू आणि 31 धावा, 31 धावा आणि 10 चेंडू। त्रिमूर्ति 11 टीम। अमर की फुल टॉस बॉल है, क्या की संभावना है,
और लपक लिया कैच। फुल टॉस के ऊपर ताकत कम पड़ गई है। विकेट नंबर या दूसरा कौन त्रिमूर्ति रन टीम कड़ीजे। चांगल्या पद्धतीने आपण या कोपरा बिग बॅश कोपर बिग बॅश 2026 साठी सर्वजण आनंद घेतात त्या सर्व ग्रामस्थांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। पूर्ण आमचे गावातील ग्रामस्थ आहेत जे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत त्या सर्वांना विनंती आपण व्यासपीठावर या। संघाची धावसंख्या 41 आणि विजयासाठी आता मात्र 31 धावा पाहिजे। 31 श्लोक और लॉब किया कैच की संभावना। यस 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 हैट्रिक और अमर पवार ने हैट्रिक ले जोरदार ताली स्वागत किया। कम ऑन त्यांचे मित्र आल्यानंतर राहता येत नाही आणि एक एन्जॉय त्यांनी डान्स घेतला मस्त आणि हॅट्रिक घेतली आणि गेल्या वर्षी मी असाच अमरभाईच्या टीमनं शिरकाव केला होता, पहिला नंबर मारला होता। आज काय बघूया काय होते, परंतु माझ्याकडे गणेश सारखा फलंदाज नॉन स्ट्राईकला राहतोय। अजय सारखं माफ करा, जयेशला स्ट्राईकवर यायला लागेल कारण आता धावा ज्या पाहिजे ते भरपूर म्हणजे त्या मानानं अजूनही 31 धावांची गरज आहे आणि या षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक आहे। ही हॅट्रिक संपादन केली आणि शरद पाटील याला प्रति षटकाला मागे 1000 रुपये किरण पवार यांच्याकडून। यस यस आणि विकेट किपर चतुर आहे बघा विकेट किपर जास्त दबाववाले आहेत आणि जीवन पवार यांच्याकडून 2000 रुपये आणि विकेट किपरची अतिशय अप्रतिम कामगिरी, काही हरकत नाही आहे आणि अशा पद्धतीनं 6 चेंडू आणि 31 धावा। पाटील यांनी जर षटकारांची हॅट्रिक मारली तर 25,000 आणि ओमकार धुमाल यांच्याकडून 5,000 आणि जीवनजी यांच्याकडून जर शरदनी मॅच जिंकवली तर 5,000 रुपये आणि ओमकार धुमाल यांच्याकडून देणगी आलेली आहे 5,000 रुपये। मंडळ आभारी आहे, पण इकडे 6 चेंडू आणि 31 धावा। साला 31 आणि आखिरी गेंदबाज है सर्वेश। ये 5 छक्के ठोकना पड़ेगा। रिंकू सिंह ने जो कारनामा किया था ना गुजरात के खिलाफ, और शॉर्ट बॉल जरूर थी
और वाइड अंपायर घोषित कर रहे। ज़्यादा उछली भरी गेंद, खराब गेंद, दोबारा गेंद को फेंकना पड़ेगा। लेकिन इस हालात में हम देख सकते हैं तो आने वाले 6 गेंदों में 30, 5 छक्के। और क्या चीज छोटू, ओ भैया संभाल के, उसका चश्मा तोड़ देगा तुम। ओ ऐसे तो कॉल करना चाहिए था, लेकिन बाउंड्री आ गई है। हाँ इस क्या उसने लिया होगा, लेता था वो। चलो ठीक है संभाल के जरा। आणि आता विजयासाठी 5 चेंडू आणि जवळजवळ मला 10 पाहिजेत स्कोरर। 20, 26, 26 म्हणजे जवळजवळ 5 बॉल 5 षटकार पाहिजे। 5 ला जवळजवळ 5 षटकार लागतील किंवा 4 तरी चालतील। चार छक्कों की जरूरत है। ये पैरों के ऊपर एक तो सिंगल मिलेगा जरूर। यस आउट। अभी 4 बॉल मेरे हिसाब से शेष है और 4 बॉल में जीतने के लिए 26 चाहिए। आणि किरण पवार यांच्याकडून 1000 रुपये जर भानदासनी कॅच पकडली तर भानदास आहे कुठं? यस यस 4 बॉल और जीतने के लिए 26। 26 चाहिए। यस यस कट किया गेंद को पॉइंट के क्षेत्र में और 2 रन जरूर मिलेंगे। और 2 रनों से रनों का टारगेट कम हो जाएगा, लेकिन जीत हासिल होना कठिन बनने जा रहा है। आखिरी 3 बॉल शेष। 24, 3 ला 24, त्रिमूर्ती 11 संघाला विजयासाठी। ये सिक्सर लगाया है और पिच बॉल थी। गुड शॉट डीजे। ये 2 गेंदे 18, 2 ला 18 और नो बॉल। और हवा में एक छक्का का कैच है, लेकिन नो बॉल है। और ये क्या होगा, 2 रन मिलेंगे जरूर। यह भी छक्का जाना मजा आता था। तो 2 रनों 3 रन मिल चुके हैं और स्कोर जा चुका है 3 रनों के साथ। देखिए स्कोर कितना हुआ है, 57। अभी जीतने के लिए 2 बॉल 15। छक्का जाता तो बड़ा मजा आता मतलब। और ये गेंद इस बार देखा जाए लाइन के अंदर से चली गई है। डॉट गेंद, अंतिम बॉल शेष और 15 चाहिए। अब कठिन है त्रिमूर्ति 11 टीम को मैच जीतना। यस बॉडी के ऊपर टक्कर आयांश 11 टीम फाइनल में प्रवेश कर चुकी है और दूसरा लगातार दूसरा 60।
अमर पवार या